अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भगवाधारी ठाकूर प्रमोद सिंग गडरेल यांची चुनाव निशाणी अंगठी बटन नंबर 13 यांची मुलाखत घेतली असता त्यांनी आपले मत अशा प्रकारे मांडले आहे। जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। दिव्यांग मतदारसंघाचा मुद्दा घेऊन इलेक्शन लढत आहे आणि महायुतीचे जे बबलू देशमुख आहेत हे लाडक्या बहिणीचा मुद्दा घेऊन उपस्थित करून आपले मतदारसंघावर मागील 5 वर्षांमध्ये आपण अनेक प्रकारचे कार्य केले, पण आपल्याला या ठिकाणी तिकीट नाकारले गेले। आपण आपला मुद्दा कोणता असेल? आपला महत्त्वाचा मुद्दा कोणता? हे पहा, तुमचं बरोबर आहे, परंतु जे माझे दिव्यांग बांधव आहेत या मतदारसंघात, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या जर तुम्ही पाहिली तर आपल्या मतदारसंघात 2-2.25 हजार दिव्यांग बांधव आहेत आणि ह्या मतदारसंघात जे दिव्यांग बांधव आहेत 2,000 लोकांसाठी मला असं वाटतं की मला जर संधी मिळाली तर त्यांच्यासाठी आजपर्यंत न झालेलं भरीव काम मी करू शकेन। आणि हा चुनावी मुद्दा होऊ शकत नाही निवडणुकीचा, आपण ही मदत करतोय, सोशल वर्क करतोय, त्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही। राहिला विषय लाडकी बहीण योजनेचा, तर मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे आणि उद्या जेव्हा मी निवडून येईल परत माझ्या पक्षातच जाणार आहे। लाडकी बहीण योजना माझ्या पक्षाने आणलेली आणि ती ह्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी उपयोगीच आहे। लाडक्या बहिणींची त्या माध्यमातून मदत होत आहे, परंतु लाडक्या बहिणीला या मतदारसंघात माहिती आहे की त्यांचा खरा लाडका भाऊ ठाकूर प्रमोद सिंग गडरेल आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। त्या भविष्यात या लाडक्या बहिणींना या सरकारने दिलेले हे 1,500 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये ह्याच्यासोबत त्यांचं संरक्षण, त्यांचं रक्षण हे पण खूप महत्त्वाचं आहे। आणि त्या लाडक्या बहिणींना माहिती आहे की त्यांचा हा भाऊ ठाकूर प्रमोद सिंग गडरेल त्यांचं संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी कायम त्यांच्यासोबत उभा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आम्हाला आमच्या चॅनलच्या वतीनं आम्ही मतदारसंघांना भरघोस मतांनी यांना निवडून द्यावे अशी आम्ही विनंती करतो। आणि माझे 2 शब्द या ठिकाणी तुम्हाला आपण वेळातला वेळ काढून आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद।